हॅलो गाईज, मी तुमचा युनिक अन्या. तर गाईज बघू शकता, आज आपण एअरपोर्टला चाललो आहे आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे. आणि सध्या आपण आता आहोत चिंचपाड्यामध्ये. आपल्याला जायला उशीर झाला मित्रांनो. बघू शकता तुम्ही 9 वाजता बोलवलं होतं, पण आता टायमिंग वाजलेत 9 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आपल्याला जाईपर्यंत कमीत कमी 9:30 वाजतील. आणि आज रविवार पण आहे, त्यांनी सांगितलं होतं थोडंसं लवकर यायला, कारण आज लेबरांची पण लवकर सुट्टी होणार आहे. तर मित्रांनो बघा, लवकरात लवकर आपण जाऊया. अजून जाऊन गेटवर गेट पास बनवायचे. काल तर गेट पास त्यांनी बनवून ठेवलेला होता, आज आपल्याला बनवायचा आहे. तर मित्रांनो चला भेटूया पुढे. तर गाईज बघा, आपण एअरपोर्टच्या दिशेला लागलेला आहे. हा एअरपोर्ट आहे बाजूला आणि हा आपला चिंचपाड्याच्या बाजूने रस्ता आहे जो एअरपोर्टच्या 1 नंबर गेटला जातो. तर हा रस्ता तर एवढा भारी आहे की काय बोलूच नका. पूर्ण पनवेलमध्ये जर असे रस्ते झाले ना तर बघायलाच नको. पण काय याचा एक विषय काय माहिती आहे का, या रस्त्यावर एवढे रंबलर टाकलेत ना की त्या रंबलरमध्ये डोका आपला एकदम आऊट होतो. हे बघू शकता तुम्ही, रंबलर आले बघा समोर. आणि एवढे खतरनाक रंबलर आहेत ना की काही झालं तरी गाडी याच्यावरनं स्लो करावी लागते कंपल्सरी. हे बघा रंबलर तुम्ही, आणि काय भयंकर. हे बघा गाडी, हे बघा आवाज ऐकता तुम्ही गाडीचा. अशा प्रकारे रंबलर टाकलेला आहे एअरपोर्टचे. आणि या रंबलरचा सिस्टम कुठून आणला आहे काय माहिती, एवढा बेकार झाला आहे. सगळीकडे नुसते रंबलर झालेत. त्यापेक्षा ते स्पीड ब्रेकर टाकलेले परवडतात. स्पीड ब्रेकर एकदाच लागतो. हे रंबलर आहेत ना, हे धाडधड करत जाते. पूर्ण गाडीच्या हेडलाईटची सगळी वाट लागते. तर मित्रांनो हा बघा एअरपोर्टचा प्रोजेक्ट चालू आहे. हा बाकी इकडं आपला कलंबोलीला जाण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो आपल्याला परत जायचं आहे गेटवर. चला डायरेक्ट गेटवर भेटूया मित्रांनो, कारण बराच उशीर झालेला आहे. तर गाईज आपली गेटवर एंट्री झालेली आहे आणि चाललो आता आपण. हे बघा गाडी आपली इथे लावलेली होती, त्या गाडीचा पण एंट्री होता, आपली पण एंट्री होती. एंट्री झाली आपण आणि आता चाललो आतमध्ये. तर गाईज बघू शकता, फायनली आपण आलेलो आहे आपल्या लोडिंग पॉईंटवर. आणि दाखवतो तुम्हाला, लेबर पण आपल्या आधीच येऊन उभे होते. हे बघा, थोडंसं राहिलं आहे आज, मला वाटतं आहे लवकरच होईल. हे बघा, एवढी झाडं आहेत, एवढी न्यायचे उचलून आज. इकडे बघा तुम्ही एअरपोर्ट. तर गाईज बघा तुम्ही, हे बघा विमान लँडिंग करतोय, एकदम आपल्या जवळच आहे. बघा उतरला खाली. हा असा एअरपोर्ट आहे. अजून बरीचशी कामं चालू आहेत. चला दाखवतो तुम्हाला अजून पुढे. या साईडला पोकलेटचं पण काम चालू आहे. आता बघा ऊन किती कडक आहे एकदम, आणि थोड्या वेळात लगेच पाऊस येतो. कारण पावसाचे दिवस आहेत, काय सांगता येत नाही, कधी पाऊस येतो आणि कधी ऊन येतो. हे बघा अजून बरंचसं काम चालू आहे. 2 पोकलेन लागलेत आणि बाकी हायवा डंपर लागलेत. इकडे एक पोकलेन आहे, रोलर आहे. अजून इकडे हायवा डंपर आहेत ते बघा. आणि तिथे आपली गाडी लागलेली आहे भरायला. हा इथून आपल्याला जवळ पडतो. हा बघा इकडे चिंचपाड्या साईडचा गेट आहे, पण आपल्याला इकडून एंट्री नाही आहे, त्यामुळे आपल्याला लय तिकडून फिरून यावं लागतं आहे. असो, तर गाईज बघू शकता, आज परत एका नवीन ठिकाणी आलो आहे आपण झाडं उतरवायला. हे बघा यांची झाडं उतरवायची कामं चालू आहेत. हे आपली गाडी लागलेली आहे. तर गाईज बघू शकता, पाऊस परत चालू आहे. आणि बघा आता आपण आलो इकडे खाली करायचं आहे. लेबर बसलेत आतमध्ये, पावसामुळे ते पण काय बाहेर यायला मागत नाही. तर बघा
आणि आपल्या गाडीचे हाल बघा. नुसती लाल लाल झालेली आहे. गाडी धुवायला 1000 रुपये लागतील खर्च माझा अंदाज. हे बघा, हे एअरपोर्टचा बॅक साईड आहे. इकडून डायरेक्ट खानदेशवरून जाता येईल. पण आउट इथे इथून आपल्याला एंट्री नाही जायला. चला बसूया गाडीत, जाम पाऊस आहे. तर गाईज आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे परत आपल्या ड्युटीला. लेबर पण सगळे बसलेत मागे आणि बघू शकता तुम्ही वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे. पाऊस काही नाही आहे सध्या तर गाईज बघू शकता. परत आता इथे छोटी छोटी झाडं आणलेली आहेत आहे आणि या ठिकाणी खाली करायला लावलेत परत गाडी. या टायमाला पूर्ण गाडी भरून आणलेली आहे आणि आता ही झाडे बघा इथे उतरवत आहेत. आज यांचं काम लय स्लो झालं आहे कारण कालचं काम आहे ना यांच्या अंगावर दिलं होतं म्हणून काल लय स्पीड झालं काम. काल यांनी एवढं फटाफट केलं ना की आपल्या पण ट्रिपा जरा जास्त पडल्या. पण आज यांचं काम एकदम आरामात चालू आहे कारण आज यांच्या दिवसावर आहे ना, त्यामुळं बघा काम किती स्लो चाललं आहे. असो, लेबर आहेत शेवटी. तर काय आता बघू शकता आता आपल्या आत्ता फक्त 2च ट्रिपा राहिल्यात. एक ट्रिपमध्ये ते बघा ते पाण्याच्या टाक्यात दोन टाक्या न्यायच्या आहेत आणि दुसऱ्या ट्रिपमध्ये तर तिथे थोडंसं खत पडलं आहे. थोडंसं खत न्यायचं आणि 2 ट्रिपा झाल्यानंतर मग जायचं आपल्याला घरी. मग आजचं आपलं संपलं. तर हे बघा टाके भरलेले आहेत. लेबरही नळ चालू केलं आहे. कधी खाली होतील त्यानंतर मग गाडीत भरतील आणि घेऊन जातील. तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही डंपर इकडे. डंपर पण चालू आहे कारण बाजूलाच इकडे खोदकाम चालू आहे जे तुम्हाला मी आधी दाखवलेलं. हे बघा तर गाईज बघू शकता अशी टाकी आपल्या गाडीत लोड होत आहे. हे बघा पूर्ण गाडीच्या साईजची आहे ही एक टाकी आणि इथे एक टाकी आहे. लय मुश्किल गेलं यांना लोड करायला कारण जमतच नव्हतं कसं लोड करायचं काय ते. आता हे 2 टाके न्यायचे आणि तिकडे कुठेतरी साईडवर सोडायचं आहे परत. बघूया कुठे जातील. एक टाकी तर झाली आपली लोड. आता दुसरी पण लोड करतील आणि इथून लोड केल्यानंतर मग बघूया जाऊया पुढे. तर बघा मित्रांनो आता एक टाकी तर ऑलरेडी लोड झालेली आहे. आता दुसरी घेतात लोड करायला. अभी डालो ना उसके नीचे बांबू डाल, बांबू से उठा के ले लो. बघा फेकली हा सुपरवायझर आहे आणि 8 लेबर आहेत. 8 लेबरला पण टाकी नाही उचलता येत. बघा ए भाई ये लोग उठाएगा तो तुम पीछे खींच के नीचे दबा के पकड़ो ना. नीचे से पीछे से क्यों उठा रहे हो? त्यांच्या झाल्या भांडणं सुरू. त्यांना एक टाकी उचलता येत नाही आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा अभी पीछे से आराम, पीछे से थोड़ा उठाओ पीछे से थोड़ा जाने दो आगे. हाँ जाने दो, सीधा जाने दो. हे बघा एवढं डोकं नाही चालत त्यांचं कसं लोड करायचं काय. आणि लेबर आहेत 8. कशी तरी घेतली बाबा ठेवली. हे बघा डंपर इकडं कंटिन्यू चालू आहेत सकाळपासून, कालपासून चालू आहेत. सूर्य पण आला एकदम मस्त कडकमध्ये. जसं काय पावसाळा गेला आहे पण पावसाचा काय भरोसा नाही. बिनमोसम बरसात आहे, कधी पण तयार होतो लगेच. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली टाकी लोड झालेली आहे आणि आपल्याला जायचं आता पुढे अनलोडिंगच्या पॉईंटला. तर तिथे
तिथे लोडिंगच्या पॉईंटला जाऊन भेटूया. चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली टाकी लोड झालेली आहे. तर बघा गाईस, फायनली अनलोडिंग पॉईंटवर आलेलो आहे आपण आणि एक टाकी उतरवली आहे. तर दुसरी टाकी अजून गाडीतच आहे. सगळी खालची झाडं पण मोडली आहे बघा. 8 जण आहेत पण यांना टाकी काय उचलत नाही. ही गाडी लागली आपली आणि या इथं मोकळ्या ठिकाणी ठेवायचे. हे बघा करतायत कसं. बघा 8 जणांना टाकी उचलत नाही आहे. आता उभी करायचे. केले दोघांनीच उभी केली. दुसरी टाकी काढायची. तर बघा मित्रांनो, यांना दुसरी टाकी काय गाडीतून बाहेर निघत नाही आहे, तरी चाललाय त्यांचा प्रयास. ते बघा आली थोडीशी बाहेर आली. उतरवली शेवटी कशी तरी. बघा परत टाकले, तुटले खालची सगळी झाडं. तर फायनली मित्रांनो, आजचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे आपण 2 दिवस इथं काम कंप्लीट केलेलं आहे आपलं. आणि परत भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बघत राहा तुम्ही. हे बघा झालं आता पूर्ण. भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.